नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आपण आज महाराष्ट्राचा भूगोल या घटकावरचे प्रश्नोत्तरे घेणार आहोत. तर चला सुरू करूयात. डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर आहे. तर कुठलं आहे? कळसुबाई. आणि याची उंची किती आहे? 1646 मीटर एवढी उंची आहे. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर आहे. आणि पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग येते. महाराष्ट्राच्या उत्तर भागात कुठली रांग आहे? तर सातपुडा पर्वतरांग आहे. हे खूप महत्त्वाचे बेसिक क्वेश्चन आहे. त्याच्यावर ते प्रश्न येतात, 100% येतात. पुढचा प्रश्न बघूयात आपण. योग्य जोड्या जुळवा. लोणार सरोवर, वज्रेश्वरी, सुपनदेव आणि कापेश्वर हे गरम पाण्याचे झरे दिलेले आहेत. आणि ठाणे, बुलढाणा, जळगाव, यवतमाळ कोणत्या ठिकाणी आहे असं ओळखायला सांगितले. तर त्याचा आन्सर आहे 2, 1, 3, 4. तर काय? लोणार सरोवर बुलढाण्यामध्ये, वज्रेश्वरी ठाणे, सुपनदेव जळगाव आणि कापेश्वर यवतमाळ या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अस्तंबा या शिखराची उंची किती आहे? 1325 मीटर. आणि पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतरांगेत डॅश ही खिंड आहे. तर बऱ्हाणपूर ही खिंड आहे. सातपुडा पर्वतरांगेत कोणती खिंड आहे? बऱ्हाणपूर ही खिंड आहे. आणि अस्तंबा या शिखराची उंची किती आहे? 1325 मीटर. कळसुबाईची किती आहे? 1646 मीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर या रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे असं विचारले. प्रश्न विचारला आहे सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांग यांच्यामध्ये तापी नदीचं खोरं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कसा आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे. पुढचा प्रश्न, समुद्र जवळ असल्याने कोकणातील हवा कशी असते? तर दमट व उष्ण असते. तर पुढचा प्रश्न बघूया. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणते मोसमी वारे वाहतात? तर जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. हे लक्षात ठेवा. समुद्र जवळ असल्याने कोकणातील हवा कशी असते? दमट व उष्ण. आणि पुढचा प्रश्न बघा. सह्याद्री पर्वतरांग, माथेरान, लोणावळा, खंडाळा हे थंड हवेचे ठिकाणं दिलेत बघा. आणि सातपुडा पर्वतरांग, तोरणमाळ, पाल, चिखलदरा. तर अ व ब हे दोन्ही विधानं कसे आहेत? दोन्ही जोड्या बरोबर आहेत. सह्याद्री पर्वतरांगेत माथेरान, लोणावळा, खंडाळा हे थंड हवेचे ठिकाणं आहेत. आणि सातपुडा पर्वतरांगेत तोरणमाळ, पाल आणि चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणं आहेत. सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग याच्यामधल्या थंड हवेची ठिकाणं दिलेत. पुढचा प्रश्न, डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. तर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण आहे. खालचा प्रश्न, 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? तर 9,68,00,000 इतकी 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 9,68,00,000 इतकी होती. पुढचा प्रश्न, हिमरू शालीसाठी डॅश हे शहर प्रसिद्ध आहे. तर हिमरू शालीसाठी औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं संभाजीनगर हे शहर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्याला सागरी किनारा किती लाभला आहे? तर 720 किलोमीटर इतका सागरी किनारा लाभला आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. अविधान दिले बघा. कोकणात मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. ब विधान दिले, तिथे होळी व गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. योग्य पर्याय ओळखायला सांगितले आपल्याला. काय विचारले? कोकणात मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात आणि तिथे होळी व गणेशोत्सव हे सण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. तर कोकणात बरोबर आहे, मराठी व मालवणी भाषा बोलल्या जातात आणि होळी व गणेशोत्सव सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यामुळे अ व ब ही दोन्ही विधानं कशी आहेत? योग्य आहेत. पुढचा प्रश्न दिलाय. अविधान दिले, पठारी भागातील प्रमुख व्यवसाय शेती आहे आणि शेतीबरोबरच पशुपालन व कुटीर उद्योग हे तेथील जोड व्यवसाय असतात. तर अयोग्य पर्याय ओळखायला सांगितले. इथं ऑप्शन दिले असतील फक्त अ, फक्त ब, यापैकी नाही किंवा यापैकी आहेत. बरोबर. तर यापैकी नाही. तर हे दोन्ही जे विधानं दिलेत ते बरोबर आहेत. पठारी भागातील प्रमुख व्यवसाय शेती आहे आणि शेतीबरोबरच पशुपालन व कुटीर उद्योग हे तेथील जोड व्यवसाय असतात. तर थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. सबस्क्राईब करा.